मंदिराचा परिसर आणि इकडे भक्तांची गर्दी बघू शकता तुम्ही। खूप जास्त गर्दी आणि पावसाचं पण वातावरण झालंय। खूप छान ही मूर्त तर फारच छान आहे स्वामींची, बघा तुम्ही, खूप प्रसन्न वाटतंय। हाय हॅलो गुड मॉर्निंग। तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये। तर आता पण आहे सोबत। तर आज आम्ही नाशिक मध्येच एका ठिकाणी जात आहोत। तर कुठे जातोय? बाप्पाला जातोय। तर कोणत्या बाप्पाला हे बघत राहा। आपण रिक्षामध्ये हे बसवलंय फॅन। आणि हे आमचे रिलेटिव्हज आहेत, पप्पांचे थोडे भाऊ आप्पा, ज्यांच्या की ऑटोमध्ये आम्ही निघालो होतो। जसं की तुम्हाला थंबनेलवरनं समजतंच आहे, आम्ही जात आहोत त्र्यंबकेश्वर। सो इकडे बघा तुम्ही, ह्या रस्त्याला बघताना रस्त्याचं काम चाललेलं आहे आणि त्र्यंबकेश्वर जे आहे तर ते मस्त जातानाचा जो निसर्गरम्य परिसर आहे हा पावसाळ्यात तर आणखीनच छान असतो, श्रावणामध्ये छान अनुभवायला मिळतो। पण आम्ही अधिक मासातच जाणार होतो, बट वेळ नाही मिळाला, सो ह्या कारणी आम्ही आत्ता जात आहोत। तुम्ही बघू शकता इकडे काम चालू आहे रस्त्याचं एक साईड। सो खूप जास्त गर्दी होती रस्त्याला पण, आणि आय होप तिकडे पोहोचून पण खूपच गर्दी असेल असं जाणवतंय। पण आम्ही इकडे स्वामी समर्थांचं जे केंद्र आहे तिकडे पण जाणार आहोत दर्शनासाठी। सो हा व्लॉग स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तर इकडे मी, गाथा आणि आम्ही निघालेलो आहोत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी। सो आपल्या नाशिकमध्ये आता खूप मोठा कुंभमेळा होणार आहे, ऑलमोस्ट 2.5 वर्षासाठी। सो सर्व भक्त येणार आहेत तिकडे। आम्ही ऑलमोस्ट पोचतोच आहे त्र्यंबकेश्वरला। हे बघा इथली कमान तुम्ही बघू शकता। त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत आहे। सो फायनली आम्ही इकडे पोचलो आहोत। सो बघू शकता आपल्या नाशिकमधलं हे त्र्यंबकेश्वर, आणि आम्ही इकडे पोचतोच आहे। सो फायनली आम्ही जे स्पॉट ठरवलं होतं तिथे आलेलो आहोत। लेट्स सी आम्ही कुठे आलेलो आहोत। सो हेच आहे ते ठिकाण त्र्यंबकेश्वर, जिकडे आम्ही आलोय। बघू शकता किती जास्त गर्दी आहे, किती मोठी लाईन लागलेली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर आपल्या नाशिक नगरीमध्ये आहे ते, जिकडे आज आम्ही दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत। ईश्वर मंदिर या ठिकाणी सगळ्यात अगोदर आम्ही कुंडावरती चाललोय दर्शन घेण्यासाठी आणि पाय धुण्यासाठी। त्याच्यानंतर ना मग आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी। गर्दी तर खूपच आहे, डोंट नो किती वेळ लागेल। ही त्र्यंबकची बाजारपेठ, जिकडे प्रवासी मस्त त्यांच्या बाळासाठी खेळणे किंवा कुंकू वगैरे जे त्या ठिकाणचं असतं प्रसाद, हे सर्व घेत असतात। खूप जास्त गर्दी आहे ड्यू टू वीकेंड। इकडे आलोय आम्ही कुशावर्तावरती। कुशावर्त आहे जिकडे मोठ्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले जातात। तसं तर आम्हाला धोंड्याच्या महिन्यातच जायचं होतं, बट वेळच नाही मिळाला। सो मग आता आलोय। इकडे दीप घेतलाय दान करण्यासाठी। खरं तर अधिक मासामध्येच आम्हाला दीपदान करायचं होतं, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आज करतोय। सो ह्या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही कुशावर्तावरती दीपदानासाठी दीप घेतला आणि हवेमुळे तो पटकन लागत नव्हता, पण तो लागला आणि चांगलं असतं दीपदान केलेलं। आणि खरं तर आपण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे हे दान करत असतो। सो मग इकडे दीपचं असं दान केलं
आणि यानंतरनं आहोंचे मी पाय धुवून नमस्कार केला. सोबतच आम्ही आमच्या मुलीला म्हणजे छोट्या बाळांमध्ये पण देव असतात असं म्हणतात. सो मग या ठिकाणी आमच्या गाथ्याचे देखील आम्ही या ठिकाणी पाय धुतले आणि नमस्कार केला. आणि आम्ही नंतरनं मंदिराकडे दर्शनासाठी काहीतरी खाऊन मग रांगेत उभे राहणार आहोत दर्शनासाठी, असं आमचं ठरतंच आहे ऑलमोस्ट. आम्ही खूप दिवसांपासून कुठं बाहेर गेलो नव्हतो, तर आज प्रियांकाला पण सुट्टी होती. सो आम्ही आज त्र्यंबकेश्वरचा प्लॅन केला होता आणि त्र्यंबकेश्वरला आलेलो आहे. असं म्हणतात धोंड्याच्या महिन्यात त्र्यंबकेश्वरला एकदा आलं पाहिजे. आम्हाला धोंड्याच्या महिन्यात काही जमलं नाही, मात्र आम्ही धोंडा संपल्यावरती त्र्यंबकेश्वरला येण्याचा आमचा योग आलेला आहे. आणि मी, गाथा आणि प्रियांका तिघं आलेलो आहे त्र्यंबकेश्वरला. तर इकडे गाथाला भूक लागली होती, सो आम्ही थोडंसं काहीतरी खाऊन मग आता दर्शनाला लागणार आहे. म्हणजे आता पण त्रास नाही देणार. इकडे गाथा मस्ती चालली, मस्ती गाथा मस्ती करू. आपण कुठे आलोय? पंचवटी हॉटेल मध्ये. हे पंचवटी आहे का? पंचवटी नाही, हे महालक्ष्मी आहे गाथा. आणि तुला काय लागली आहे? आणि आता काय जेवणार आहे तू? इकडे व्हिडिओकडे. आणि आता काय जेवायचं आहे तुला? काजूची भाजी खायची. मंदिराचा परिसर आणि इकडे भक्तांची गर्दी बघू शकता तुम्ही. खूप जास्त गर्दी आणि पावसाचं पण वातावरण झालंय. या ठिकाणी आम्ही सर्वांनी मस्त असं जे देवाचा भस्मगंध टिळा जो असतो तर तो या ठिकाणी लावला आहे. आणि असं काही ओकेजन किंवा मंदिरामध्ये गेलो दिंडीत वगैरे तर छान वाटतं असं लावायला. खूप जास्त गर्दी आहे. लिटरली जी रेग्युलर लाईन आहे दर्शनाची तिला 4-5 तास लागत आहे. पासवाली जी लाईन आहे त्याला 2-3 तास लागत आहे. त्यामुळे आम्हीच त्याच्यात पडलो आहे दर्शन होईल का आणि काय करावं. सो बघूया काय होतंय. या ठिकाणी लाईव्ह दर्शन पण आहे, बघू शकता तुम्ही. ज्यांना शक्य होत नाही दर्शनाला जाणं त्यांना लाईव्ह दर्शनाची देखील सुविधा या ठिकाणी त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे करून देण्यात आलेली आहे. जबरदस्त गर्दी आहे. म्हणजे लिटरली आम्ही असं पहिल्यांदा आलो आहे एवढी गर्दी बघितलेली. आणि इकडे हा बघा हा रथ, ज्यात रथ निघत असतो. सो तिकडे खूप जास्त गर्दी होती. आम्ही असं ठरवलं की मग आपण मठामध्ये जास्त टाईम स्पेंड करूया. सो मग आम्ही चाललेलो आहोत त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये, जिकडे की आम्हाला मोरेदादांचं पण दर्शन होणार आहे. आणि तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांचेही 2 शब्द तुमच्या कानी पडणार आहेत. सो व्लॉग स्किप न करता बघा. बघू शकता तुम्ही हा मंदिराचा भव्य दिव्य परिसर. इथनं म्हणजे तो थोडा उंचावरती आहे, सो आपल्याला असं वळून जावं लागतं. सो या ठिकाणी आम्ही आलो आहोत आणि खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे. असं जाणवत आहे की पाऊस होईलच. सो फायनली वी आर ऑन द वे. बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे पाऊस येण्यापूर्वीचं. आणि इकडे मंदिराचं पण बांधकाम चालू आहे पुढचं जे आहे त्यासाठी. हा मंदिराचा भव्य दिव्य परिसर. आणि इकडनं हे बघा हे मंदिर ज्यात की आम्ही दर्शनासाठी जातच आहोत. सो इकडे आणि इकडनं थोडे पुढे गेल्यानंतरनं जे आहे तर तिकडे हॉस्पिटल पण आहेत. सो इकडे आम्ही पाय धुतले आणि यानंतरनं आम्ही जे काही आहे मंदिर तिकडे दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. हे बघा इथं सर्वजण भाविक जे आहे आलेले ते अगोदर पाय धुता त्यानंतरनं दर्शनासाठी निघतात. सो इकडे आम्ही पण पाय धुतले आणि दर्शनासाठी निघतोच आहोत. पण इकडे अनाऊन्समेंट होती की आणि आमचं नशीब पण बघा की आम्हाला इकडे मोरे दादांचं दर्शन होणार आहेत. सो मग आम्ही पटकन उशीर न करता आम्ही इकडे दर्शनासाठी निघालो आहोत. आलोय का आता आपण स्वामी या ठिकाणी गुरु माऊली परमपूज्य श्री अण्णासाहेब मोरे जराच वेळात येत आहे. पण अगोदर आम्ही मस्त दर्शन करून मग इकडे येतोय.
सो तुम्ही हा मंदिराचा भव्य दिव्य जो परिसर आहे तो बघू शकता आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला जे आहे ती स्वामींची खूप छान अशी मूर्त दाखवणार आहेत आणि पूर्ण नाशिकमध्ये सर्वांना म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला सगळ्यांना खूप आवडते ती आणि छान मस्त कन्स्ट्रक्शन आहे. सो हा बघा मंदिराचा हा भव्य दिव्य परिसर आहे जे पूर्ण महाराष्ट्रामधले ऑल ओव्हर जे केंद्र आहे ते इथूनच जे आहे प्रस्तावना वगैरे इथूनच दादा साहेब मोरे जे आहे ते देत आहे. बघा तुम्ही बघू शकता हा किती छान मूर्त आहे. श्री स्वामी समर्थ या ठिकाणी गाथाने पण मस्त असं दर्शन घेतलं स्वामींचं आणि हे बघू शकता तुम्ही इकडे स्वामींच्या मंदिरामध्ये बाकी पण सर्व काही मूर्ती आहेत. सो इकडे आम्ही मस्त दर्शन घेतलं. या ठिकाणी सगळ्या गोष्टींचं महत्त्व सांगणारा व्हिडिओ आहे. सेवा केंद्र त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य गोरे दादा की जय. श्री स्वामी साने सर्व भाविक सेवेकरी या 7 दिवसाच्या पारायणामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची जी काही सर्वोच्च सेवा आहे ती परमपूज्य गुरुगौरीच्या आशीर्वादाने हजारो सेवेकऱ्यांनी रुजू केलेले अशा अनेक प्रकारच्या सेवा वेळोवेळी परमपूज्य गुरुगौरी आपल्याकडून करून घेतात. अनेक सामुदायिक सामाजिक जे काही उपक्रम आहे तेही आपल्याकडून परमपूज्य गुरुगौरी या सर्वांपर्यंत आपण सर्वांनी सहभाग नोंदवलेला आहे. आता जर पावसाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा आपल्या सर्वांना गावोगावी एवढे काही केंद्र आहेत ज्या ठिकाणी केंद्र असतील अशा ठिकाणी सुद्धा वृक्ष लागवड मोहीम आपल्याला परमपूज्य गुरु केलेली आहे. निश्चितपणे तुम्ही केलेली सेवा जी आहे ती भरभरून झालेली आहे आणि आजपासून देशभरात महाराष्ट्रात अन्य राज्यात अशीच कृपा करावी. तमाम मानवजातीचं कल्याण करण्याला आशीर्वाद द्यावा, बळीराजाला आशीर्वाद द्यावा. गेल्या महिन्याभरापासून पावसानं ओढ दिलेली होती. भारतातील पेरण्यापासून आपण मोठ्या प्रमाणात पर्जन्य पुस्तकाचं वाचन करणं चालू ठेवावं आणि मोठ्या प्रमाणात पर्जन्य व्यवस्थेला आपण सर्वांनी विनंती करावी हे कळकळीचं आवाहन. तथापि आज आपण श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सुमारे 200 सेवेकरी आलेले आहेत. रुपयासाठी आत्महत्या करण्यापूर्वी मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे आकार घेत आहे आणि या योग केंद्रानिमित्त आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. प्रत्येक सेवा केंद्रामध्ये योग शिबिराचं आयोजन करावं. इथे गाथा पण प्रदक्षिणा मारत आहे बघू शकता आणि आम्ही ज्यांच्या ऑटोमध्ये आले ते हे आमचे आप्पा. या ठिकाणी आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासासाठी. सो जाताना आम्ही नाशिकमधनच जात आहोत. आलो होतो आम्ही आप्पांकडे जाताना मस्त. आता ऑन द वे जागृतीताईंच्या घरी मस्त असं दर्शन झालंय. सो आलोय आम्ही ताईंच्या घरी. तर मी तुम्हाला घर दाखवतेच. तर ताईंकडनं हाय. तर इकडे ताई मस्त गरम गरम डोसे बनवताय. हे बघा आमच्या ताईंचं घर. इकडे जय जय रघुवीर समर्थ इकडे अधिष्ठान पण आहे. हे बघा मस्त सर्व फोटोज. हे बघा मस्त. आता इकडे गॅलरी आहे हॉलला अटॅच.
बघा हा गॅलरी व्ह्यू आहे. समोर पण एका बिल्डिंग मध्ये काम चालू आहे. रात्र आहे तरी पण चालू आहे. टीव्ही चालू आहे. हा ताईंचा किचन आणि किचनला पण इकडे वॉशिंग एरिया आहे मस्त. इकडे पण बाल्कनी आहे. हा ताईंचा बेडरूम. हे आमचे ताई आणि भाऊ. इकडे हे देवघर आणि हा त्यांच्या आईंचा बेडरूम. हा आहे आजचा मेन्यू आणि मस्त इकडं तारक मेहताचा उलटा चष्मा बघत आम्ही इकडे जेवतोय. आणि आई गेलेले आहेत एका ठिकाणी बाहेर. सो मग इकडे ताई आणि आम्हीच जेवतोय. बघा ताई. सो आईस्क्रीम खाऊन असा झालाय दिवसाचा शेवट. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.